नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची ऊर्जा काय आहे, एकंदरीत तुमची ऊर्जा काय आहे आणि तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. पहिलं कार्ड आहे किंग ऑफ कप. दुसरं आहे 7 ऑफ कप आणि त्याच्या खाली ही दोन्ही कार्ड्स एकदम आली आहेत. द इम्प्रेसचं कार्ड आहे. एट ऑफ कप, किंग ऑफ वॅन्ड, पेज ऑफ कप. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे क्वीन ऑफ वॅन्ड. ही कार्ड्स काय सांगतायत? ही कार्ड्स सांगतायत की आत्ता तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. ह्या कार्डच्या खाली सुद्धा स्ट्रेंथ कार्ड आहे. जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये होती ती दूर निघून गेलेली आहे आणि अवघड स्थिती किंवा जी काही स्थिती तुमच्या आयुष्यात आहे तिला कसं हाताळायचं, त्यामधून मार्ग कसा काढायचा हे तुम्हाला कळतंय. तुम्ही साहसी होत आहात. शिवाय जे काही तुमचं क्षेत्र आहे त्यामध्ये तुमची प्रगती सुद्धा होतीये. तुमचा आत्मविश्वास वाढतोय, सकारात्मक तुम्ही होत आहात आणि अनेकांचं नेतृत्व करण्याची एक वेगळीच ताकद, एक वेगळा उत्साह तुमच्यामध्ये दिसतोय. किंग ऑफ कप, 7 ऑफ कप आणि द एम्प्रेस ही कार्ड्स काय सांगतायत? ही कार्ड्स सांगतायत की तुम्ही सगळ्यांची काळजी घेताय, सगळ्यांना प्रेम देताय किंवा सगळ्यांसाठी तुमची धडपड चालू आहे. तुम्ही अनुभवी आहात, ज्ञानी आहात आणि तुमच्याकडे प्रेम सुद्धा आहे आणि ज्ञान सुद्धा आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त इतरांना देण्यासाठी प्रयत्न करत आहात. चांगलं कसं करता येईल, काळजी कशी घेता येईल, ह्या गोष्टी तुम्ही पाहत आहात. 7 ऑफ कपचं कार्ड मध्यावर आहे. तर ही तुमची आधीची नकारात्मकता असू शकते किंवा खूप सारे पर्याय आहेत. तर त्यामध्ये जी भ्रमित स्थिती होते तर त्यातून तुम्ही बाहेर पडलेले आहात पूर्णपणे आणि एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये आहात. तर समृद्धी आकर्षित तुम्ही करताय आणि तुम्ही आत्ता सुद्धा एका चांगल्या स्थितीमध्ये आहात. तुमच्याकडे अशी काही असे काही अधिकार आहेत की ज्याद्वारे तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करू शकता किंवा अनेकांना तुम्ही रोजगार सुद्धा देऊ शकता. तुम्ही एका चांगल्या पदावर आहात, उच्च पदावर आहात आणि तिथे तुमचं जे काम आहे त्या कामामध्ये सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळत आहे. खूप सारं प्रेम सगळ्यांचं मिळतंय तुम्हाला. 8 ऑफ कपचं हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही काही गोष्टी ज्या तुमच्या प्रगतीच्या आड येत होत्या, अशी जी काही नकारात्मकता होती तिला मागे ठेवून तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जात आहात. तुमची जी काही आधी भीती होती ती आता अगदी छोटी झाली आहे आणि जी स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही आपली प्रगती कशी करता येईल किंवा अनेकांचं नेतृत्व कसं करता येईल, जे ध्येय आहे ते पूर्ण होण्यासाठी, ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि उत्साहाने काम करत आहात.
काही ना काही संदेश तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतो. एखादी इमॅच्युअर ऊर्जा तुमच्या घरी येऊ शकते. म्हणजे काय, तर एखादं लहान मूल किंवा तुमच्यापेक्षा वयाने जी लहान आहेत, अशी माणसं भेटायला येऊ शकतात. काही ना काही संदेश तुम्हाला आजच्या दिवसात त्याबाबत मिळेल. हे पेज ऑफ कपचं कार्ड आहे. म्हणजे नातेवाईक येऊ शकतात किंवा काहीतरी नवीन तुम्ही आजच्या दिवसात कराल. नाईन ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगताय की तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वेळ काढताय, स्वतःवर प्रेम करताय आणि निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ चालायला जाताय किंवा असा वेळ स्वतःसाठी तुम्ही काढत आहात आणि ब्रह्मांडाचे अनेक संदेश तुम्हाला प्राप्त होत आहेत. नाईन ऑफ पेंटॅकलच्या या कार्डमध्ये ज्याप्रमाणे ही स्त्री एक पेहराव करून आहे, त्या प्रकारे तुम्ही एखादा ड्रेस सुद्धा घेऊ शकता किंवा इथे समृद्धी दिसत आहे. स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काही नवीन गोष्टी करताना दिसत आहात. आणि यामुळे तुमच्यामधली नकारात्मकता दूर होते. एक साधा ड्रेस जरी आपण घेतला तरी थोडंसं नवीन वाटतं, काहीतरी आपल्या रोजच्या रुटीनमध्ये बदल होतो. रोज रोज आपण एका ठराविक साच्यात जगत असतो. तर एखादा नवीन ड्रेस घेतला तरी आपल्याला काहीतरी त्यात नवीन झाल्यासारखं वाटतं आणि एक वेगळा उत्साह आपल्यामध्ये येतो. तर तसं काहीतरी इथे दिसतंय. आणि 10 ऑफ सॉर्टचं हे कार्ड काय सांगतंय की तुमच्यामधली नकारात्मकता जातीये. तुम्ही नवा दृष्टिकोन ठेवून नव्याने जगण्याचा प्रयत्न करत आहात. कामात तुमचा उत्साह वाढलेला आहे. 2 ऑफ कपचं कार्ड आहे. तुम्हाला आजच्या दिवसात तुमच्या माणसांकडनं प्रेम मिळणार आहे. तुम्ही तुमची ऊर्जा शेअर करत आहात. इथे प्रेमाची देवाणघेवाण दिसतेय. म्हणजे तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला प्रेम मिळेल किंवा तुमचे नातेवाईक तुम्हाला भेटायला येतील, तर म्हणून तुम्ही आनंदी असाल, खुश असाल. हा प्रेमाचा कप तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर करत आहात. शिवाय तुम्ही संतुलित सुद्धा आहात, असं हे कार्ड सांगतंय. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. पेज ऑफ सॉर्टचं हे कार्ड सांगतंय की काही नवीन सुद्धा आजच्या दिवसात तुम्ही सुरू करू शकता. काही ना काही एक नवीन सुरुवात आज दिसत आहे. उदारपणे इतरांना मदत करताना दिसताय आणि इतरांना तुम्ही मदत करताय यामुळे किंवा दानधर्म करताय असं सुद्धा दिसतंय. तर यामुळे तुम्हाला सुद्धा ब्रह्मांड मदत करताना दिसतंय. 4 ऑफ सॉर्टचं कार्ड काय सांगताय की तुम्ही थोडा वेळ रिलॅक्स आहात, म्हणजे स्वतःला वेळ देताय, थोडा आराम करताय आणि प्रार्थनेला महत्व देताय. येणाऱ्या भविष्याचं स्वप्न रंगवताना दिसत आहात. जस्टिसचं कार्ड सांगतंय की तुम्ही स्वतःला न्याय देत आहात. तुमच्याकडे स्पष्टता आहे की काय करायला हवं आणि हा न्याय तुम्हाला ब्रह्मांड सुद्धा देत आहे. जिथे कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आतापर्यंत, जिथे तुम्हाला असुरक्षित वाटत होतं की आपण खूप खर्च केलाय आणि मग पुढे काय, किंवा जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर तिथे तुम्हाला न्याय मिळतोय, ब्रह्मांडाचं सहाय्य मिळतंय. एकंदरीत येणाऱ्या काळात तुम्हाला यश मिळतंय
जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये स्पष्टता आहे, ब्रह्मांडाचं सहाय्य आहे, त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होत आहेत. प्रेमाची ऊर्जा अधिक दिसते, म्हणजे इथे 6 ऑफ कपचं कार्ड सुद्धा आहे. 6 ची ऊर्जा आहे, 6 ऑफ पेंटॅकल सुद्धा आहे, 6 ऑफ कप सुद्धा आहे. तर स्थिरता येते, एक परिवाराशी नाती तुम्ही जपताना दिसताय, किंवा परिवारात एक बॉन्डिंग दिसतंय, प्रेम दिसतंय. टॉवरचं कार्ड काय सांगतंय की अचानक काहीतरी मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होणार आहे. खूप सारी नकारात्मकता तुमच्यामधली जातीये, आणि असं सुद्धा होऊ शकतं की अचानक काहीतरी तुम्हाला धक्का बसेल. धक्का म्हणजे कधी कधी चांगल्या गोष्टी पण होतात आणि आपल्याला धक्का बसतो. तर कारण आपल्याला त्या अपेक्षित नसल्यामुळे आपण आश्चर्याने त्या गोष्टीकडे पाहतो. तर तसं काहीतरी सुद्धा होऊ शकतं. मॅजिशियनच्या पॉवरमध्ये तुम्ही येत आहात. तुम्ही अधिक शक्तिशाली बनत आहात. शिवाय जे काही तुमच्याकडे आहे त्याचा योग्य उपयोग करत आहात. आहेत त्या वस्तूंमधून काहीतरी निर्माण करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. नुसत्याच वस्तू आहेत, नुसतीच शक्ती आहे, पण त्याचा उपयोग होणं पण महत्वाचं आहे. तर ते तुम्ही करताय. यामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. तुमची प्रगती होते आणि ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. 4 ऑफ कपचं हे कार्ड काय सांगतंय की चमत्कार कोणत्या स्थितीमध्ये होणार आहे. तर 4 ऑफ कपच्या स्थितीमध्ये, जिथे तुम्ही निराश होतात, हताश झालेलात, तर तिथे आता तुम्हाला असं लक्षात येतंय की आपण योग्य दिशेने जात आहोत. आपण जे काही ठरवलं होतं ते एक एक करून आता ते स्वप्न पूर्ण होत आहेत, त्या इच्छा पूर्ण होत आहेत. यामुळे आता ही तुमची निराशा दूर होतीये. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड सन कार्ड आहे. हे सुद्धा हे सांगतंय की तुम्हाला खूप मोठं यश तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय, अनेकांचं नेतृत्व तुम्ही करत आहात, कामात उत्साह आहे. आणि सन कार्ड हे सुद्धा सांगतंय की सारी नकारात्मकता दूर होणार आहे. तुम्ही सकारात्मक राहून जे काही तुमचं ध्येय आहे त्यासाठी धडपड करताना दिसत आहात, आणि तुम्हाला खूप मोठं यश यामध्ये मिळणार आहे. आता आपण पाहू की सगळं तर तसं चांगलंच आहे, पण तरी सुद्धा ब्रह्मांडाचा काय संदेश आहे. ब्रह्मांड सांगतंय की जिथे कुठे तुम्ही प्रतीक्षा करत आहात, सबुरी ठेवलेली आहे, तिथे हे यश तुम्हाला मिळतंय. तुम्ही किंग ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये येत आहात. इतके तुम्ही समृद्ध होत आहात, तुमचा आत्मविश्वास वाढतोय, आर्थिक स्थिती सुधारते, आणि इतरांना मार्गदर्शन देण्यायोग्य तुम्ही होत आहात. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये लोकांचं भरपूर प्रेम सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.